वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्रालयात हजेरी, मंत्रालयातील कामांचा आढावा घेऊन नव्या वर्षाची सुरुवात। 22 जानेवारीला मुंबईमध्ये दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, राम मंदिर उद्घाटन प्रसंगी मुंबईतील मंदिरं आणि महत्त्वाच्या इमारतींना रोषणाई करा, मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना सूचना। अयोध्येमध्ये रामलल्लासाठी साकारणार 7 रंगांचे पोशाख, भागवत प्रसाद यांच्याकडे रामलल्लाचे पोशाख बनवण्याची सेवा। आरक्षण मिळाल्यानंतर सर्व मराठे अयोध्येमध्ये दर्शनाला जाणार, मनोज जरांगे यांची माहिती। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रभू श्रीरामाचरणी जरांगेंचं साकडं। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या 360 साधू संतांना निमंत्रण, भाजपा आध्यात्मिक प्रमुख आचार्य तुषार भोसले यांची माहिती। वाशिमच्या पारडीमधील योग शिक्षक प्रभू डांगे अयोध्येकडे रवाना, तब्बल 1000 किलोमीटरचा सायकलनं प्रवास करत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ते सहभागी होणार। पालघरच्या वाडा पंचायत समिती कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभा आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा मोर्चा, आदिवासींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटना आक्रमक। काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर 4 जानेवारीला बैठक, सर्व राज्यातील सीएलपी लीडर आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक होणार। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसह लोकसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा होणार। उपमुख्यमंत्री मदत कक्ष लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये येणार आहे। मदत कक्ष सर्वसामान्य रुग्ण आणि धर्मादाय रुग्णालयांशी समन्वय साधणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संकल्पना। मुंबई महानगरपालिका जलवाहिन्या मजबूत करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, वाया जाणारं पाणी रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय। मुंबईमध्ये नवीन वर्षात भाजीपाल्याच्या दरात वाढ, आवक घटल्यामुळे भाजीपाला महागला। मुंबईकरांना यापुढे कचरा उचलण्याचे आता पैसे द्यावे लागणार आहेत। मालमत्ता करातील युजर टॅक्समध्ये ही रक्कम समाविष्ट करण्यात येणार आहे। 3 महिन्यांमध्ये अंमलबजावणीची शक्यता। मुंबईमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा। 31 डिसेंबर आणि नव्या वर्षाच्या निमित्तानं मुंबईमध्ये 229 तळी रामांवर पोलिसांची धडक कारवाई। नवी मुंबईमध्ये केम्ब्रिज ऑक्सफर्ड विद्यापीठांचं शिक्षण मिळणार आहे। नवी मुंबईच्या सेसच्या जागेवर जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि संशोधन संस्थांची भर पडणार आहे। मुंबईमध्ये दिवसाला 4 आत्महत्या, धावपळीचं जीवन, कामाचा ताण आणि कौटुंबिक तणावामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलंय। राज्यामधील लाचखोरीच्या कारवाईमध्ये नाशिक विभाग अव्वल ठरलाय। वर्षभरात सर्वाधिक 163 सापळे रचत लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई। परभणीमध्ये जिल्हा परिषदेचं कर्मचाऱ्यांचं आजपासून कामबंद आंदोलन, 5 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कर्मचारी आक्रमक। नव्या वाहतूक कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालक आक्रमक झालेत। नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, शेकडो ट्रक चालक ताब्यात। भंडाऱ्याच्या पवनीमध्ये वाहन चालकांचं आंदोलन, वाहतुकीच्या नव्या कायद्याच्या विरोधात चालक आक्रमक झालेत। महामार्गावर वाहन चालकांनी जोरदार घोषणाबाजी केली। नांदेडमध्ये हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटर वाहन संघटना आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनांची निदर्शनं। बीडमध्ये 700 वाहन चालकांचा संप, जोपर्यंत कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार, वाहन चालकांचा पवित्रा। अकोल्यामध्ये वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात आंदोलन, काही ठिकाणी टायर जाळून वाहन चालकांचं चक्काजाम आंदोलन। वाहन चालकांच्या संपामुळे भंडारा जिल्ह्यातील बस सेवा बंद, जवळपास 7 लाखांचा बस आगाराला फटका बसलाय, प्रवाशांची गैरसोय। हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात अजित पवार गटाची आढावा बैठक पार, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करत एकजुटीनं काम करण्याचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांचे आवाहन। पुण्यातील धनकवाडी या बस स्टॉपवर पीएमपीएमएल बसचा अपघात, ब्रेक फेल झाल्यामुळे बस तिकीट काउंटरवर जाऊन धडकली, तिकीट काउंटरचं मोठं नुकसान। नाशिक शहरातील 3 जणांना कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क। पालघरमध्ये युरिया खताचा काळा बाजार उघड, काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी नेला जाणारा हजारो किलो युरिया खत जप्त करण्यात आले। 2 पिकअप वाहनं आणि गोडाऊन पोलिसांनी सील केले। परभणीमध्ये ऑटो चालकांची गांधीगिरी, रस्त्यावरील खड्डे फुलांच्या रांगोळीनं सजवण्यात आले, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा। जामीन अभावी खितपत पडलेल्या कैद्यांसाठी समिती, आर्थिक मदत देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणार। मुंबईमध्ये 18 आणि 19 जानेवारीला मध महोत्सवाचं आयोजन, पद्माच्या पालनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजन।
नागपुरामध्ये सुनील केदार यांच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून बॅनरबाजी। कल भी आपके साथ थे और आज भी आपके साथ है अशा आशयाची बॅनरबाजी। सोलापूरच्या माढ्यामध्ये शरद पवार यांच्या बॅनरवर शिंदे गटाच्या माढा लोकसभा संपर्क प्रमुखांचा फोटो। या फोटोमुळे संजय कोकाटे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। मीरा भाईंदरमधील रस्ते आता खड्डेमुक्त होणार आहेत। 70 रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण होणार आहे। 907 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव सादर। रविवारी पुण्यामध्ये 30 ते 40 टन मासळी फस्त। नवीन वर्षामध्ये खवय्यांची मटण आणि चिकन खरेदीसाठी मोठी गर्दी। देश विदेशातून मुंबईमध्ये आलेल्या 2,94,000 पर्यटकांची रेल्वेच्या पर्यटन पासवर सैर। गेल्या 8 महिन्यांमध्ये रेल्वेला 1,10,00,000 उत्पन्न। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आर्थिक अनियमितता। अधिसभा सदस्य सचिन बोर्डे यांचा आरोप। निविदा प्रक्रिया न राबवता खासगी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप। राज्यामध्ये कोरोनाचे 131 नवे रुग्ण तर JN1चे 19 रुग्ण। गेल्या 24 तासांमध्ये एकही रुग्णाचा मृत्यू नाही। 20 जानेवारीच्या आधी आरक्षण दिलं तर मुंबईला येणार नाही, जरांगे पाटलांकडून स्पष्ट। रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा 100% प्रचार करणार। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं वक्तव्य। तर रवींद्र चव्हाण मोठ्या भावासारखे असल्याची ही प्रतिक्रिया। महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत उद्या सांस्कृतिक कार्य विभागाची महत्त्वाची बैठक। शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। पिंपळोली वाडी ठरलं ठाण्यातील पहिलं मधाचे गाव। खादी ग्रामोद्योग विभागाकडून पहिलं मधाचे गाव म्हणून घोषित। आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना यश। नाशिककरांना नवीन वर्षामध्ये एका क्लिकवर संपूर्ण मालमत्तेची माहिती मिळणार आहे। नाशिक महापालिकेकडून 5.5 लाख मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण। पुणे जिल्हा रेल्वेच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झालेली आहे। पुणे रेल्वे विभागाचे उत्पन्न 300 कोटी रुपयांनी वाढले। पुणे रेल्वे स्थानकावरून एका वर्षात 5 कोटी प्रवाशांचा प्रवास। पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस भावळ भागामध्ये मराठा समाजाची बैठक। 2001 साली पंचायत समितीच्या आगीमध्ये कुणबी रेकॉर्ड ही नष्ट। रेकॉर्ड नसल्यामुळे सरसकट कुणबी नोंदीची बैठकीमध्ये मागणी। नव्या वर्षामध्ये म्हाडाची एप्रिलमध्ये 600 घरांची लॉटरी। 70 विजेत्यांना दिशाभूल करणारी माहिती सादर। म्हाडाकडून त्यांची घरं रद्द। पुण्याच्या खडकवासला किरकटवाडीमध्ये नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर दूध वाटप। दारू नको दूध प्या व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम। पुण्याच्या सिंहगड रोडवर नागरिकांना मसाला दुधाचं वाटप। भाजपच्या वतीनं नव्या वर्षाचं स्वागत दूध पिऊन करण्याचा संकल्प। बोरिवलीच्या गोराईमध्ये श्री अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये महापूजेचं आयोजन। खासदार गोपाळ शेट्टी यांची कार्यक्रमाला हजेरी। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यातील अनेक भागांमध्ये वाहन चालकांचं आंदोलन। तर केंद्र सरकार वाहन चालकांच्या मागण्यांवर निश्चित मार्ग काढेल, तसंच राज्य सरकार सुद्धा पाठपुरावा करणार। मंत्री विखे पाटलांची प्रतिक्रिया। राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम हा भाजपचा असल्यासारखा दाखवत आहेत। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यावरून जयंत पाटलांची टीका। महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प रद्द झालेला नाही। वैभव नाईक यांच्याकडून खोट्याचा आधार घेऊन प्रकल्प गेल्याचं वक्तव्य। निलेश राणेंचा वैभव नाईकांवर आरोप।